नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खारातले आंबाडे आणि झटपट चटपटीत असं आंबाड्याचं लोणचं. हा रेसिपी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खारातले आंबाडे घालण्यासाठी इकडे मी बरणी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आता मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि हे बघा मी आंबाडे घेतलेले आहेत ते सुद्धा धुवून कॉटन कपड्याने पुसून घेतलेले आहेत. आता ह्या बरणीमध्ये आंबाडे थोडे थोडे करून टाकायचे आहेत. थोडे टाकल्यावरती पुन्हा मी त्यावरती मीठ टाकत आहे. टोटल मी 4 चमचे मीठ टाकलेलं आहे. खारातले आंबाडे वगैरे टाकताना थोडं मीठ जास्तच पाहिजे. या पद्धतीने असे मी आंबाडे टाकून त्यावर मीठ टाकून घेत आहे. आंबाडे टाकल्यावरती ना बरणीला झाकण घट्ट लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि हे 2 दिवस ठेवून द्यायचं आहे. असंच 2 दिवसांनी हे बघा मी एकदम गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि पाणी गरम करून ते पूर्णपणे थंड व्हायला द्यायचं आहे. थंड झाल्यावरतीच हे आंबाड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे सर्व पाणी. आंबाड्याच्या वरती असं पाणी आलं पाहिजे आणि चमच्याने असं मिक्स करून पुन्हा झाकण लावून बरणी ठेवून द्यायची आहे. हे बघा 1 महिना झालेला आहे. आंबाडे मी खारात टाकल्यावरती छान असे खारातल्या पाण्यामध्ये मुरलेले आहेत बघा. आता हे काढून घेऊ. तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे काढून घ्यायचे आहेत. तुम्ही असेच पण खाऊ शकता. खारातले आंबे जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा याचं लोणचं पण बनवू शकता. हे बघा थोडेसे मी काढून घेतलेले आहेत आणि सुरीने बारीक असे कापून घ्यायचे आहेत. मी आता याचं ना झटपट लोणचं बनवणार आहे, पटकन होणार असं. त्यासाठी माझ्याजवळ घरी लोणचं घातलेलं त्याचं खार होता हा तेल, ते घेतलेलं आहे थोडंसं. तुमच्याजवळ जर नसेल तर तुम्ही जे घरातलं तेल आहे ते घेऊ शकता थोडंसं. आता याचं हे बघा या पद्धतीने असे उभे पीस करून कापून घ्यायचे आहेत आंबाडा. हे बघा आंबाडे कापून झाले की त्यामध्ये टाकायचे आहेत खारातल्या त्या तेलामध्ये आणि 1 चमचा मी लाल तिखट टाकते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लोणच्याचा मसाला पण टाकू शकता. पटकन पाहिजे असेल तर घरातलं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी या पद्धतीने असं लोणचं झटपट तयार करून घेऊ शकता. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आंबाड्याची आंबट चव आणि तिखट मसाल्याची चव एकत्र आलं की हे लोणचं खायला खूपच छान लागतं. अगदी कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने तयार होणारं हे लोणचं जेवणासोबत खूपच स्वादिष्ट लागतं. हे बघा मस्त असं आपलं लोणचं बनवून तयार आहे. माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद. असेच भेटूया एका स्वादिष्ट रेसिपीसह.